यात्री भुवन म्हणून याचं नाव आहे आणि खूप मोठी बिल्डिंग आहे, बघू शकता. आणि चांगली पॉश वाटते. 1100 रुपये नॉन AC आणि 2200 आणि 2700 रुपये AC मिळून जाईल. ऑनलाईन पण बुकिंग करू शकता. स्वामी अन्नछत्र.org या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बुकिंग करू शकता. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आपण निघालेल्या अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला. सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आपण पुण्यावरून निघालो आहे. तर आज आपला 1 डे रिटर्नचा प्लॅन आहे. संध्याकाळी आपण रिटर्न येणार आहोत. कालच आपण आपल्या नवीन गाडीची डिलिव्हरी घेतलेली आहे आणि आज आपण स्वामींच्या दर्शनाला चाललेलो आहे. सकाळचं ट्रॅफिक बीट करण्यासाठी आपण 5 वाजता निघालेलो आहे. एक 300 किलोमीटर इथून अक्कलकोट आहे पुण्यावरून आणि 6 तास जवळपास लागतात. तर आपण 12 वाजेपर्यंत पोचलं पाहिजे. तर बघूया, चला. तर आता आपण पुण्याच्या बाहेर आलेलो आहे. आपल्याला 1.5 तास झालेला आहे निघून. अजून 212 किलोमीटर दाखवतोय आणि एक 3.5 तास लागतील अजून आपल्याला पोहोचायला. आता सकाळचे 7 वाजलेले आहेत. आपल्याला 1.5 तास झालेला आहे निघून आणि तुम्ही व्ह्यू पाहू शकता. हायवेचा किती मस्त व्ह्यू आहे. इथे आपण थोडा रिफ्रेशमेंटसाठी थांबलेलो आहे. महालक्ष्मी व्हेज एक पुण्यातून निघाल्यानंतर 1.5 तासावरती हॉटेल आहे. चांगलं हॉटेल दिसतंय. पार्किंगची पण सोय आहे. आत्तापर्यंत आपल्याला 1 टोल लागलेला आहे. टोटल टोलचे किती होतील मी तुम्हाला सांगतो पूर्ण ट्रिप झाल्यानंतर. चला आता नाश्ता करून घेऊया आणि नंतर पुढच्या प्रवासाला लागू. चाललोय आपण सकाळचे 11 वाजलेले आहेत आता आणि आपण पोचलेलो आहे कुठे? स्वामींच्या गावी अक्कलकोटला. रोड खूपच चांगला होता. पूर्ण हायवे आहे. फक्त एक 2 किलोमीटरचा रस्ता गावाचा लागला असेल. बाकी पूर्ण पुण्यापासून इथपर्यंत हायवे आहे. 5.5 तास लागले आपल्याला. त्याच्यामध्ये आपण 1-2 ब्रेक घेतले छोटे छोटे आणि 3 ते 4 टोल लागले. टोलची अमाऊंट मी कॅल्क्युलेट करून सांगतो. मी थोडं पुढे गेल्यावर मंदिर आहे आणि त्याच्यासमोरच पार्किंगची व्यवस्था आहे. खूप मोठी पार्किंग आहे. 100-200 गाड्या लागतील एवढी मोठी पार्किंग आहे. आणि त्याच्या बाजूलाच भक्तनिवास आहे. भक्तनिवासमध्ये किती भाडं आहे रूमचं ते मी तुम्हाला बघून सांगतो नंतर. तर चला तर आता जाऊया आपण स्वामींचं पहिलं दर्शन घेऊया. पेढे घ्या, लाडू घ्या, पेढे घ्या, पेढे घ्या, पंडा घ्या, पेढे घ्या, चपला काढा. मम्मा बघ. आता आपण मंदिरात पोचलेलो आहे. खूप गर्दी आहे आणि आता आरती चालू होणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला थांबवलं इथे. आरती झाल्यानंतर दर्शन मिळेल.
खूपच गर्दी आहे आणि आपलं दर्शन झालेलं आहे, पण रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे रेकॉर्डिंग करता नाही आली. तुम्ही खूपच गर्दी आहे आणि हा वटवृक्ष स्वामींची प्रतिमा 40,000 पंचमुखी रुद्राक्षांपासून बनवलेली आहे. तुम्ही पाहू शकता. काय होतंय? मस्त दर्शन झालेलं आहे. एक अर्ध्या तासात दर्शन झालं आपलं आणि लाईन नव्हती जास्त, पण गाभाऱ्यात थोडी गर्दी होती फक्त. बाकी लाईन चालतच होती, धावतीच लाईन होती, त्याच्यामुळे अर्धा तास जमतेम लागला दर्शनाला. मंदिरासमोरच हे अन्नछत्र मंडल ट्रस्ट पाहायला मिळते. इथे मला वाटतं महाप्रसाद इथेच भेटेल. त्याच्यासमोरच स्वामींची ही मोठी मूर्ती आहे, पाहू शकता. आणि त्यांच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. हे महाप्रसादासाठी लाईन लागलेली आहे, मला वाटतं खूप लाईन आहे इथे. महाप्रसादासाठी तुम्ही ऑनलाईन पण बुकिंग करू शकता. स्वामी अन्नछत्र.org या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बुकिंग करू शकता. ऑनलाईन बुकिंग केलेला महाप्रसाद दुपारी 12:30 ते 4 आणि 8:30 ते 10 या वेळेत मिळून जाईल. म्हणजे एवढी मोठी लाईन लावायची गरज नाही मला वाटतं. ते कन्स्ट्रक्शन चालू आहे. खूप मोठी बिल्डिंग होणार आहे, महाप्रसाद गृह. पुढे आल्यावर आपल्याला हे भक्तनिवास दिसते. याचा रूमचा रेट बघूया आपण काय आहे ते. इथे हे भक्तनिवास आहे. खूप चांगलं वाटतं आहे, पॉश वाटतं आहे. याचे नॉन AC 1100 रुपये आणि AC 2200 आणि 2700 रुपये रेट आहे. आणि यांचं ऑनलाईन बुकिंग होत नाही, फक्त इथे येऊन बुक करायला लागतं. आत्ता तर फुल आहे पूर्ण, आता खूपच गर्दी आहे, त्याच्यामुळे फुलच आहे पूर्ण. आणि अशी 2-3 अजून भक्तनिवास आहेत, पण हे मंदिराच्या सर्वात जवळ भक्तनिवास आहे, त्याच्यामुळे मेबी रेट जास्त असेल आणि चांगलं पॉश दिसते. यात्री भुवन म्हणून याचं नाव आहे आणि खूप मोठी बिल्डिंग आहे, पाहू शकता. आणि चांगली पॉश वाटते. 1100 रुपये नॉन AC आणि 2200 आणि 2700 रुपये AC मिळून जाईल. पण तुम्हाला इथे येऊनच बुक करायला लागेल ते. आणि ही खूप मोठी पार्किंग आहे, पाहू शकता. त्याच्यामुळे पार्किंगचं काय टेन्शन नाही इथे. तर 12:30 वाजलेले आहेत आता. आपलं दर्शन झालेलं आहे, चांगलं दर्शन झालं आहे. थोडी गर्दी होती पण लगेच झालं दर्शन. तर आता निघूया इथून. थोडं रस्त्यात कुठेतरी खाऊ. एक निसर्ग म्हणून एक हॉटेल आहे, तिथे बघू जायला मिळतं आहे काय. खूप चांगलं हॉटेल आहे. आणि मग निघू. आता 12:30 2 वाजतापर्यंत तरी निघालं इथून, तरी 8 ते 9पर्यंत आपल्याला घरी पुण्यात पोचलं पाहिजे, डिपेंडिंग ऑन ट्रॅफिक. तर चला. आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आपण आता निसर्ग हॉटेलला आलेलो आहे. मागे तुम्ही पाहू शकता खूप मोठी पार्किंग आहे. हे अक्कलकोट मंदिरापासून जवळपास 30 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे. एक दीड तास लागला आम्हाला यायला. लास्ट टाईम आम्ही जेवलो होतो तेव्हा खूप चांगलं जेवण होतं. आता परत ट्राय करूया आपण. इथून जेवून 2 वाजलेले आहेत आत्ता. 1 तासामध्ये 3 वाजता निघूया. 3 वाजता निघून 9 ते 10पर्यंत आपण पुण्यात पोहोचून जाऊ. त्यामध्ये एक छोटासा प्लेग्राऊंड एरिया पण आहे आणि दुसरी सुवेनियर्स आणि बाकी याचे शॉप्स पण आहेत.
आपलं जेवण आत्ता झालेलं आहे. खूप चांगलं जेवण होतं आणि स्वस्त पण बजेटमध्ये आहे. तर तुम्ही इकडे या साईडला येत असाल तर हे हॉटेल रेकमेंड करेन मी. आणि हायवेवरच आहे डायरेक्ट. तर चला आता आपलं जेवण झालेलं आहे, पान वगैरे खाऊन झालेलं आहे. आता आपण निघूया. 9 ते 10पर्यंत आपण पुण्यात पोचलं पाहिजे. बघूया ट्रॅफिक कसं आहे. चला आता पोचून आपण व्हिडिओचा एंड करूया. काय किती टोल लागले, किती पेट्रोल लागला, हे सगळं तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडमध्ये सांगतो. तर फ्रेंड्स, या स्टनिंग व्ह्यूजची मजा घेत आणि गप्पा गोष्टी करत आपण पुण्याला साधारणतः 8:30 वाजता पोचलो. चला तर तुम्हाला पूर्ण ट्रिपची थोडी डिटेल्स देतो. तर आज सॅटर्डे आहे. आपण सकाळी 5:30 वाजता आपल्या जर्नीला सुरुवात केली. एक साधारण 1.5 ते 2 तासांनी आपण एक ब्रेक घेतला हॉटेल महालक्ष्मी इथे. तिथे चहा आणि ब्रेकफास्ट करून आपण पुढे निघालो. साधारण 11:30 वाजता आपण मंदिराजवळ पोचलो. 1 ते 1.5 तासामध्ये आपण आपले दर्शन झाले आणि आपण परतीच्या वाटेला लागलो. सोलापूर हायवेलाच आपण हॉटेल निसर्गमध्ये जेवण केले. आणि 3 वाजेपर्यंत पुण्यासाठी यायला निघालो. मध्ये एक चहाचा ब्रेक घेतला आणि साधारण 8:30 वाजता आपण पुण्यात पोचलो. म्हणजे सकाळी 5:30 ते रात्री 8पर्यंत आपलं पूर्ण अक्कलकोट दर्शन ही ट्रिप पूर्ण झालेली आहे. तर या ट्रिपमध्ये आपल्याला टोटल 750 रुपयाचा टोल लागला आणि साधारणतः 40 लिटर पेट्रोल लागले. तुमची गाडी जर डिझेल असेल तर थोडं कमी लागेल. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती पण मिळाली असेल. असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटले हे कमेंट पण करा. काही क्वेश्चन असतील, काही क्वेरी असतील ते पण कमेंट करा.